शरद पवारांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे का असा सवाल उपस्थित झालाय। कारण शरद पवारांच्या पक्षाला मुख्यमंत्री पद हवंय अशी चर्चा रंगलेली आहे। आकड्यांचं गणित जुळवण्याच्या कामाला शरद पवार लागल्याचं दिसतंय। आता उद्धव ठाकरेंना विरोध मग थेट दावेदारी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची रणनीती ही असेल या ठिकाणी शरद पवारांची, कारण त्यांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले होते लोकसभेला आणि त्याच पद्धतीची रणनीती आता विधानसभेला आखणार आणि मुख्यमंत्री पद आपल्याकडे खेचून घेणार असा अंदाज वर्तवला जातोय। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी संजय शिरसाट हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। संजय शिरसाटजी, काय सांगाल? खासदार जास्तीत जास्त निवडून आले आहेत, स्ट्राईक रेट हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जास्त राहिलेला आहे लोकसभेमध्ये, आणि आता विधानसभेच्या आधी मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर ठरवलं जाईल असं शरद पवार म्हणतात। एक प्रकारे ते उद्धव ठाकरेंना विरोध करत असल्याचं बोललं जातंय, तुमची काय प्रतिक्रिया? 3 सिलेंडर मोफत असेल किंवा ही त्यांच्यापुरती मर्यादित ठेवलेली आहे, त्यांना इतरांशी काही घेणं देणं नाही। मागे जेव्हा बाबांनी चव्हाणांनी जेव्हा स्टेटमेंट केलं होतं त्याला त्यांनी मूकसंमती दिली होती आणि ज्याचे जास्त आमदार निवडून येईल त्याचा मुख्यमंत्री होईल असं जरी विधान असलं तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं नाहीये। आणि ते शरद पवार आहे, ते कोणत्याही कुणाशीही कधीही युती करू शकतात, हे सुद्धा समजून घ्या। त्यांना युती करण्यामध्ये कोणत्याही पक्षाची आता गैर वाटत नाहीये। म्हणून उद्या भविष्यामध्ये या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारी संदर्भात असेल की उद्धव साहेबांना होऊ न देण्यामागे ते कुणाशी युती करतील किंवा विरोधी पक्षामध्ये बसणं पसंत करतील एवढं मात्र निश्चित झालेलं आहे। निश्चितच शिरसाटजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर फक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर न बसवण्यासाठी काहीही करू शकतात शरद पवार असा या ठिकाणी निशाणा साधलेला आहे शिरसाट यांनी। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल आणि शरद पवारांच्या पक्षाकडून काय उत्तर याच्यावर दिलं जातं, काय स्पष्टीकरण दिलं जातं तेही बघावं लागणार आहे। स्ट्राईक रेट जास्त ठेवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे याही वेळेला, आणि जर पवारांच्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री पद हे पवारांच्या पक्षाला मिळू शकतं। त्यामुळे पवारांच्या पक्षाचा आता विधानसभेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस असेल अशी माहिती समोर येते। आकडे जुळले तर पवारांचा पक्ष थेट मुख्यमंत्री पदावर दावा करणार असल्याची माहिती आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री पद हे आता घोषित केलं जाणार नाही, मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता घोषित केला जाणार नाही आणि जास्त जागा संख्याबळ ज्यांच्याकडे जास्त असेल मग यामधील ज्या पक्षाकडे जास्तीत जास्त संख्याबळ असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल असं शरद पवार म्हणतात। त्यामुळे शरद पवारांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे का असा सवाल विचारला जातो। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मनीषा कायंदे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईन वरून। कायंदे ताई, आपण बघतोय शरद पवारांचा मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याचं बोललं जात आहे, कारण एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, तर दुसरीकडे शरद पवार मात्र म्हणतात संख्याबळ जास्त असेल ज्यांचं त्यांचा मुख्यमंत्री होईल। तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही नेहमीच म्हणत आलेलो आहे की माननीय शरद पवार हे ऐन वेळी काय करतील, ते बोलतील काय आणि करतील काय याच्यामध्ये खूप तफावत असते। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गट जो आहे शिवसेना, तर हे मनातले मांडे खात आहेत आणि त्यांना वाटतं की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे येईल, परंतु ते इतका आटापिटा करत आहेत। दिल्लीला देखील गेले, अनेक राज्यामध्ये समस्या असल्या तरी माजी मुख्यमंत्री म्हणून कुठे पाहणी दौरा नाही, काही किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं नाही, मध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती होती पण तिथे ते गेले नाहीत, परंतु दिल्लीला मात्र स्वतःचं मुख्यमंत्री पद नक्की करण्यासाठी ते काँग्रेस च्या हायकमांडकडे गेले। परंतु त्यांना माहिती नाही आहे की शरद पवार हे इतके मुरब्बी राजकारणी आहेत की ते कधी काय बोलतील आणि काय करतील याचा काहीच भरोसा नाही। एव्हाना त्यांना अनेक अनुभव आलेले आहेत, परंतु अनुभवातून खरं तर त्यांनी काही बोध घेणं, शहाणं होणं आवश्यक आहे, तसं होताना दिसत नाही। निश्चितच मनीषा कायंदेची धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अनुभवातून बोध काही घेतलेला नाहीये उद्धव ठाकरेंनी असा हल्ला बोल मनीषा कायंदे यांनी केला आहे, ज्या सध्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे आणि काही वेळापूर्वीपर्यंत ज्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या
आणि त्यांनी आता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान शरद पवारांनी एक मोठं विधान केलं आहे, ज्यांच्याकडे मवियाला अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जातं आणि त्यामध्येच आता मवियामध्ये ज्यांचा संख्याबळ जास्त असेल त्यांचाच मुख्यमंत्री होणार विधानसभेला, असं एक मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे एक प्रकारे शरद पवारांचा या ठिकाणी मुख्यमंत्रीपदावर दावा आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण लोकसभेची निवडणूक आपण बघितली तर लोकसभेमध्ये मवियाला 30 पेक्षाही जास्त जागा राज्यामध्ये काबीज करता आल्या आहेत 48 पैकी, आणि त्यामुळे मवियाला आता विधानसभेमध्ये सुद्धा चांगलं यश मिळेल असं बोललं जात असतानाच आकड्यांची जुळवाजुळव करण्याचं काम शरद पवार करत असल्याची चर्चा रंगलेली आहे. आणि जास्तीत जास्त स्ट्राईक रेट विधानसभेला सुद्धा ठेवण्याचा मानस शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे अशी माहिती समोर येते. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये 80% स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा होता. 10 पैकी 8 आमदार खासदार हे निवडून आलेले होते. त्यामुळे आता विधानसभेला नेमकं काय चित्र असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.